मी गेली 15 वर्ष पालक आणि मुलं या विषयातले कन्सल्टन्सी करते. पण मागच्याच वर्षात असे अनुभव आले, एकाच वर्षात, की अनेक मुलांना शाळेतच जायचं नाहीये. मुलं आणि मुली. मग आता त्याची कारणं बघितली, की काय काय कारणं असू शकतात शाळेत न जाण्याची. तर काय काय निघाली असतील. एक, मी अभ्यास करतो घरीच, परीक्षा पण देतो, पण मला शाळेत पाठवू नको. दुसरं, मला परीक्षाच द्यायची नाहीये, मी शाळेत जाऊन अभ्यास करेन एक वेळ, पण मला परीक्षेसाठी शाळेत जायचं नाहीये. तिसरं, मी घरी बसतो आणि मला जे हवंय ते मला करायला मिळेल. ही एक केस अशी होती, की खरोखर तो मुलगा हायली क्रिएटिव्ह होता आणि खूप साऱ्या वस्तू, खूप सारे प्रयोग तो करत होता आणि त्याच्या आईने जे काही मला दाखवलं त्याच्यावरनं हा मुलगा खूप इनोव्हेटिव्ह असं काहीतरी काम करेल हे निश्चित. एका मुलीच्या बाबतीत असं होतं, की तिच्या मैत्रिणीची आणि तिची जोडी फोडली होती. मैत्रीण दुसऱ्या वर्गात होती. दुसऱ्या एका मुलाच्या बाबतीत असं घडलं होतं, की त्याच्या मित्रांनी शाळा सोडली होती, म्हणून याला शाळेत जायचं नव्हतं. एका मुलाच्या बाबतीत असं होतं, की त्याचं असं म्हणणं होतं, की शिक्षक फक्त त्यालाच एकट्याला ब्लेम करतात वर्गामध्ये. मग अशा वेळेला ही जी सगळी आपण कारणं बघितली, त्याच्यातलं अजून एक कारण असं होतं, की मला हे शिकायचंच नाहीये, कारण माझं ठरलेलं आहे, की मला भविष्यामध्ये हॉटेल काढायचंय. साधारणपणे इयत्ता 2री ते 9वी या रेंजमधली ही सगळी मुलं-मुली होती. आता हे सगळं आपण बघितलं तर ही सगळी झाली कारणं. पण एक कॉमन फॅक्टर या सगळ्यांच्यामध्ये होता. तो म्हणजे या प्रत्येकाचा स्क्रीन टाईम थोडा जास्त होता. दुसरं म्हणजे पालक ह्यांचं सगळं ऐकत होते. म्हणजे जवळपास 95% तरी ऐकत असतील. या मुलांना पटकन नाही म्हणायची सवय, नाही ऐकायची सवय नव्हती आणि त्यामुळे कदाचित ॲडजस्टमेंट करण्याची सवय नव्हती. त्यामुळे पालक आणि काही वेळेला शिक्षकांपर्यंत जावं लागलं. पण ह्या सगळ्या गोष्टी करून या सगळ्या केसेस सॉल्व्ह झाल्या. मुलं शाळेत जातायत. पण याच्या मुळाशी जी कारणं आहेत, की ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे, ती म्हणजे स्क्रीन टाईम आणि नो ॲडजस्टमेंट. या 2वर मात्र काम करण्याची खूप गरज आहे. स्क्रीन टाईम जास्त असेल, तरीसुद्धा मूल त्याच्यामध्ये गुंतून राहतं आणि त्याला त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. आणि ॲडजस्टमेंट करण्याची सवय हे तर एक अतिशय महत्त्वाचं सॉफ्ट स्किल आहे, की जे आयुष्यात सगळीकडे उपयोगी पडतं. त्यामुळे मुलांना शाळेत जायचं का नाहीये, त्याची कारणं आणि खरी कारणं